आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। HR केबिन कुठे आहे? एक्सक्यूज मी, HR केबिन कुठे आहे? कशासाठी? माझा इंटरव्ह्यू इथे। इंटरव्ह्यू? काय सगळे इथे इथे विचारतायत? तो गार्ड पण तेच विचारत होता, रिसेप्शनिस्ट पण, आणि आता तुम्ही सगळे काय चाललंय? एक मिनिट। हॅलो आकाश दादा, अरे काय आजच आहे ना इंटरव्ह्यू? इथे सगळे मला विचारतायत, इथेच आहे का इंटरव्ह्यू, इथेच आहे का इंटरव्ह्यू? काय चाललंय? मी तर दिलेल्या ऍड्रेस वरतीच आली आहे। तू बोल जरा यांच्याशी। यस सर। हो सर। यस सर, यस सर। सॉरी सर, मॅम सॉरी। कळलं ना, इथेच आहे माझा इंटरव्ह्यू। सर तुम्ही, मॅम तुम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसा। आधी सर का मॅम ते ठरवा एकदा। हे आपला ऍड्रेस चुकलाय की ती आतमध्ये बसली तिचा ऍड्रेस चुकलाय? अरे ती आपल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला आली। काय सांगतो? म्हणजे आपल्या ऑफिसचा माहोल चेंज होणार? हा मग यंदा कंपनीची ग्रोथ कशी वाढते बघ। एवढं मन लावून काम आम्ही कधीच केलं नाही। पण हे सगळं झालं कसं? आपण स्वप्न बघतोय की सूर्य पश्चिमेला उगवलाय? बाय अगं, तुला मुलगा बघायला येणार आहे आणि तू अशी उदास काय झालं? बरं वाटत नाहीये का? मम्मी, मला ना तुझ्याशी जरा बोलायचंय। मला माहितीये तुला काय बोलायचंय ते। अगं मम्मी आहे मी तुझी, मला नाही कळणार का? माझी पहिली लेक आहेस तू। हे वेडाबाई, अगं प्रत्येक मुलीला ना लग्न ठरल्यावर हे घर सोडावं लागेल म्हणून वाईट वाटतंय ना? अगं वेडाबाई, लग्न ठरणं म्हणजे घर सोडून जाणं नसतं, दुसऱ्या एका घराला जोडून ठेवणं असतं। घर जोडून ठेवायचं, फक्त घर नाही, माणसं पण जोडून ठेवायची। आपण साधी माणसं आहोत ना, आपल्याला फार काही नको, फक्त अडी अडचणीला सोबत चांगली माणसं भेटायला हवी का? आम्ही काय आयुष्यभर नाही पुरणार आहोत ना। आम्ही गेल्यानंतर आमच्या मुली एकट्या एकट्या राहू नयेत, त्यांच्या सोबतीला कोणीतरी असावं, त्यांचं हक्काचा माणूस असावं, म्हणून ही सगळी धडपड ग। आमच्या डोळ्यासमोर राहावेस, तुझा सुखाचा संसार बघायला मिळावा म्हणून पप्पांनी जावयाचं स्थळ बघितलंय। 15 नंबरची बस आहे ना, तर 5-6 स्टॉप मध्ये तू अशी येशील। तू तर 2-3 दिवसांनी इथे येऊ पण शकते, आणि वाटलं तर शरूला पाठवीन ना, सासरच्यांचा एकदम फुल टाइमपास टकाटक। बर ऐक ऐक ऐक, आता असं रडायचं नाही हा। पटकन तयार हो, आता येत असतील ते, आपण चल। आशू, काही पण किती पण मनात असलं ना तर चेहरा हसरा ठेव, तरच सुखाचा संसार होतो। शॉर्टलिस्ट केलेल्या कॅन्डिडेट्सना आपल्या कंपनीबद्दल ब्रीफ करा, आणखी एकदा फिल्टरेशन करून नंबर्स कट डाऊन करा। फायनल इंटरव्ह्यू मी स्वतः घेईन। प्रोसेस संपली की कळवा। डू इट वेल। यस सर। हे प्रभु, हे हरिराम, विठ्ठला, पांडुरंगा, नारायणा,
हे क्या हुई? ऑफिस मध्ये मुली पाठवायला सांगितलं होतं, तुम्ही वाघीण का पाठवली? ही वाघीण आमच्या वाघाच्या गुहे चिरली ना, सगळं सत्यानाश होईल. आणि मोठ्या मुश्किलीने आमचे सर जे करायला तयार झालेत ना, त्याची वाट लागेल. तेव्हा नाही झालं पाहिजे असं. अरे पण ही कशी आली इथे? हिला तर इथे नव्हतं यायला सांगितलं. तू काय बघतो, काम कर. अरे सर, तुम्ही इथे कसं काय? ते म्हणजे कारचं काय झालं? कोणाचं? हा, आपली कार आहे. झालं ते, मी मेकॅनिकशी बोललो, तो म्हणाला होऊन जाईल संध्याकाळपर्यंत. गॅरेज मध्ये काम ते थांबले तिथे, ते घेऊनच येतील. एक्सक्यूज मी, तुम्ही इंटरव्ह्यू साठी आला आहात का? हो, मी शर्वरी परब. ओके, कॉन्फरन्स हॉल तिकडे आहे. चला मी दाखवतो. आणि फाईल्स? फाईल्स? हा, फाईल्स पण रेडी करतो सर. तुम्हाला बोललो ना, बॉस साठी काय पण, काल पण, आज पण, उद्या. भूत दिसलं तुला? नाही सर, कोणीच नाही दिसलं सर. कुठे कोण आहे? केबिन मध्ये माझ्या. येतो सर, लगेच येतो. वाचलो. अरे काय चाललंय यार? आता जर सरांना नाही पोरगी दिसली असती ना, आपलं ऑफिस म्हणजे पाणीपत झालं असतं. नाही पण मजा येणार आहे. ही पोरगी ना मजा आणणार आहे ऑफिस मध्ये. मला तर वाटतं ही पोरगी ना अख्ख्या ऑफिसचं भविष्यच बदलणार आहे. लकी ठरणार आहे आपल्यासाठी. कोण कोणासाठी लकी ठरणार आहे? मीच. कोणासाठी? माझ्यासाठी. तू कामं करतोस ना? हा मग मला खूप काम आहेत बाबा. मग ती कर, नाही तर सरांना सांगून काढून टाकेल. नाही, नाही. पण एक सांगू, काय? आपल्या ऑफिस साठीच लकी ठरणार आहे. तू हा, जातो. हे काय काय झालं? अजून तयार नाही झाला? तुम्ही आवरा ना पटापट. मामा, तुला काही काम नसलं ना, उगाच घाई घाई करायची ना. नाही रे, मला आज खूप काम आहेत आणि एक मोठी कामं आहेत. आता ते लोक येतील ना, हो, असं काय करता? चला चला आवरा पटापट. का आवरतो? हो. अहो, मुलीचे पप्पा असतात ना, त्यांनी सगळ्यात पहिलं तयार होऊन बसायला पाहिजे. कसं असतं, आता जे मुलीचे पप्पा असतात ना, तर त्यांना खूप जबाबदारी असते. म्हणजे कसं, पाहुण्यांना भेटणं, आपल्या मुलीबद्दल बोलणं, मग आपली भावकी, त्याच्यानंतर आपलं गाव, सगळं 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 त्यांना असं बोलायला लागतं ना. आणि मग लग्न कधी लावायचं, कुठे करायचं, कसं करायचं, हे पण सगळं ठरवावं लागतं ना. म्हणून पप्पा जे असतात ना, ते खूप महत्वाचे असतात. त्यांच्यावरती खूप जबाबदारी असते. असते की, पण म्हणून काय गरीब बिचाऱ्या माणसाची ऍक्टिंग करून कोपऱ्यात खांदे पडून फिरू काय नुसते? क्या पमा डार्लिंग, हा? अगं, मुलीचा बाप म्हणजे मिरवायची गोष्ट असते. माझी मुलगी तुमच्या घरात येऊन तुमच्या घराचं गोकुळ करणार, पण खरा मान कोणाचा आहे? माझा. छाती फुगवून अभिमानानं पोरीच्या बापानं असं फिरायचं. माझी मुलगी तुमच्या मुलाचा संसार चालवणार, त्याला जीव खाऊ घालणार, काम करून त्याला हातभार लावणार, उद्या त्याच्या पोरांना जन्म देऊन तुमचा वंशज वाढवणार. तुमच्या मुलाला जमेल हे सगळं माझ्या घरात राहून माझं घर सांभाळायला? माझी मुलगी तुमच्या घरात आलेली तुमच्या घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी घेणार, तरी पण मीच खांदे पाडून फिरायचं? माझी पोरगी गुणी आहे, संस्कारी आहे, शिक्षण पूर्ण केले, पैसा कमवायला लागली, उद्या सगळ्या सासरच्यांचं सगळं करणार ती. माझ्या मुलीनं तुमच्या मुलाशी लग्न केलं ना, तर माझ्या मुलीसारखंच तुमच्या मुलाचंही कल्याण होणार. आणि माझी बाय तर लाखात एक आहे. तिला ना चांगला मुलगा मिळायला हवा, तिला समजून घेणारी माणसं हवी, एवढीच इच्छा आहे बापाची. बाकी सगळं माझी बाई बघूनच घेईल.